माधवराव दादासाहेब विंचुरकरांच्या मांडीवर अचानक एक श्वेतकुष्ठाचा डाग दिसू लागला. त्यांना काळजी पडली की हा रोग जास्ती फैलावतो की काय, आणि एके दिवशी स्वामींना त्यांनी प्रार्थना केली. त्यावेळेला स्वामी बोलले, अरे त्याचे नाव काय? दादासाहेबांनी उत्तर दिले, स्वामी, याला लोक श्वेतकुष्ठ म्हणतात. त्यानंतर महाराजांनी त्यांच्या हाताकडे बघत विचारले, तुझ्या हातातील बोटात काय आहे? दादासाहेबांनी उत्तर दिले, अंगठी. त्यानंतर स्वामींनी पुन्हा विचारले, त्या अंगठीत हा खडा कसला आहे? हे विचारताच दादासाहेब पुन्हा उत्तरले, पांढरा आहे. त्यानंतर स्वामी जरा हसले आणि बोलले, तो फेकून दे. स्वामींनी हातातील अंगठी फेकून देण्याची आज्ञा केल्यानंतर दादासाहेबांनी मनात विचार केला की 300 रुपये किमतीची अंगठी फेकून देण्यापेक्षा स्वामींना अर्पण करू. मग ते त्या अंगठीचे काहीही करोत, परवा नाही. आणि असा विचार करून त्यांनी अंगठी काढून महाराजांच्या हातात घातली आणि स्वामींनी ती अंगठी चोळप्पांना दिली. पुढे ती अंगठी विकून मंदिराचे काम चालवले. स्वामी भक्त हो, दादासाहेब स्वामींच्या परीक्षेत पास झाले आणि हे होत असताना काही दिवसातच चमत्कार झाला. दादासाहेबांच्या मांडीवरील सफेद रंगाचा डाग अगदी नाहीसा झाला. तर मंडळी, या कथेचा बोध हाच की स्वामी कधी कधी परीक्षा बघतात. त्या परीक्षेत आपण पास व्हायचे आहे, हे कायम लक्षात ठेवा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.